आमच्या सरांनी TLC जॉईन केली. चला तर मग पाहूयात TLCच्या साथीनं आजवरचा म्हणजेच 2024 पर्यंतचा प्रवास कसा झाला ते पाहूयात. HR मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आमची सुरुवात तर झाली, पण कोविड आला. पण अशा परिस्थितीमध्ये साथ दिली ती TLCनेच. TLCच्या साथीने स्ट्रॅटेजिक टूलचा वापर करून ऑटो आणि नॉन ऑटो असा अनइक्वल असलेला बिझनेस म्हणजेच 70% आणि 30% असलेला बिझनेस आम्ही पुढे जाऊन 60% आणि 40% असा केला. अहो सर, त्यासाठीच तर आपल्याला 2024च्या बिग बॅशमध्ये अवॉर्ड देखील मिळाला ना. होय मॅडम, त्यातूनच टॉपलाईन ग्रोथ तर मिळालीच, बुकिंगही मिळाले, पण त्यासोबत मिळाले काही नवीन चॅलेंजेस. पण त्यावर मात म्हणून TLCच्या गुरुमंत्रानुसार WCP टूलचा वापर करून 5S, 5 Whys, व्हिज्युअल फॅक्टरी आणि टीमचे कल्चरही राबवण्यास सुरुवात केली. WCP टूलचा वापर करून तिन्ही विखुरलेले प्लांट एकत्र आणण्याचा निर्णय झाला आणि बघता बघता 8 महिन्यामध्ये 9000 स्क्वेअर फीटची बिल्डिंग बांधून तिन्ही प्लांट एकत्र सुद्धा केले. हे करत असताना वेस्ट रिडक्शनचा पुरेपूर अभ्यास करत लेआउट बनवत 3 मिलियन गॅस स्प्रिंग बनवण्याची कॅपॅसिटी व एक नवीन असेंब्ली लाईनसुद्धा तयार केली. त्याचबरोबर सर्वांना जेवण्यासाठी लंच रूम, स्वच्छ टॉयलेट आणि पुरेशी जागाही उपलब्ध झाली. अहो निखिल सर, तुम्हाला आठवतंय का आपण ते यू शेप लाईन तयार करून मोशन बेस्ड रिडक्शन केलं आणि त्याचबरोबर अनिकेत सर आणि CO सरांनी व्हिडिओग्राफीचं टूल वापरून लाईन बॅलन्सिंग ही झालं आणि त्यामुळे झालं काय तर 1800 पर शिफ्ट देणारी लाईन 2200 पर शिफ्ट देऊ लागली. होय, बरोबर आहे मॅडम. या सर्व गोष्टींमुळे ट्रान्सपोर्ट कॉस्ट 12000 पर मंथचे सेव्हिंग मिळाले. त्याचबरोबर रेंट व इतर कॉस्ट असे पर मंथ 91,000ची बचतही मिळालीच. त्याचबरोबर FG इन्व्हेंटरी 55 लाखावरून 27 लाखावर आले आणि 28 लाखाचे खेळते भांडवल मोकळे झाले. अरे हे सगळं खरं, पण कस्टमरला ऑन टाईम मटेरियल मिळत नाही म्हणून कस्टमर बोंबा मारतेच की. कस्टमरला फेस करणं अवघड जाते मला. होय, तू म्हणतोयस ते पण बरोबर आहे. या सर्वांमध्ये कदाचित आपलं टीमवर्क हरवलंय का रे? बहुतेक. हॅलो. हो जाऊया. हो निवांत आहे. हां हो निवांत आहे, जाऊया. पडली ती आला नाना. हां नाना एवढं निवांत कसं काय? हो काय तरी भानगड आहे बुवा, बघा लागते. हां नाना. हां हो हां. अरे का नाही इकडे कुठे? अहो काय सांगू नाना, नुसती पळापळी. ती रानात सोयाबीन काढायचं राहिले, माणसं भेटणं ती नव. तुम्ही एवढं निवांत कसं काय? अरगान्या कालच बघ तालुक्याच्या गावाला गेलो होतो. बर. समजा सोयाबीन घालून आलो बघ. हा कसं काय हो नाना? आणि हे चमत्कार झाला कसं? ते नरू शेट तर माणसं त्याला नडतोय आणि तुमचं सोयाबीन काढून झालं तरी कसं? अरगान्या कशाला त्या नरू शेटच्या नादाला लागलाय? अरे आपल्या शेतात इर्जिक घातली, इर्जिक 2 दिवसात समजा सोयाबीन काढून टाकलं बघ. डोंगराकडची समधी रानं मोकळी केली बघ. हायला नाना, ही लय झकास आयडिया इर्जिकची. सांच्या पारीला बसल्यानंतर माझ्या रानात कसं इर्जिक असते बघू. सांच्याला भेटू. चालते, चला. आयडिया भारी आहे की. खरे की रे. चला तर आपण पण आपल्या कंपनीत इर्जिक घालून आपलं टीमवर्क वाढवूया. चला. चला तर मग पाहूयात आम्ही आमच्या कंपनीत इर्जिक कसं घातलं. सुरुवातीला आम्ही घेतलं ते टीम लर्निंग आणि लिडरशिपचं ट्रेनिंग, ते म्हणजेच सक्षम. अहो मॅडम, सक्षम म्हणजे तेच ना, कमिंग टुगेदर, थिंकिंग टुगेदर, डिसाइडिंग टुगेदर, अंडरस्टँडिंग टुगेदर आणि इम्प्लिमेंटिंग टुगेदर. हो तेच. पण शिकवलेले ज्ञान पाहिजे तिथे वापरता आले तरच उपयोग ना. TLCने हेच तर शिकवले, लर्निंग बाय डुईंग, नाहीतर नुसतीच पोपटपंची. मग झाली इर्जिकची सुरुवात. आम्ही आमची कंपनी म्हणजे एक मोठे शेत समजले आणि त्याचे 5 भाग केले. ट्यूब शॉप, रॉड शॉप, असेंब्ली, गॅस्प्रिंग असेंब्ली, वेअरहाऊस आणि सोर्सिंग. आणि त्यांना नावे दिली ती आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या गड किल्ल्यांची. आणि त्यांचे किल्लेदार म्हणजेच 5 लीडर आणि 5 को लीडर ही नेमले. त्यापुढे आम्ही WCP मधील रिव्ह्यू डिसिप्लिनरी प्रमाणे एकत्र वेळेवर जमायला लागलो आणि रोज सकाळी 10 वाजता पहिले 15 मिनिटं डेली रिव्ह्यू करायला सुरुवात केली. आणि काल काय झालंय, आज काय करायचंय आणि उद्या काय गाठायचंय त्याप्रमाणे पळायला लागलो. टार्गेट पूर्ण झाले नसेल तर 4M थेरीप्रमाणे म्हणजेच मॅन, मटेरियल, मशीन, मेथडचा उपयोग करून टॉप 3 रिजनचे RC सुरू केले. यासोबत आम्ही एक ॲप्रिसिएशनची टीम निवडली, ज्यांनी डेली ऑब्झर्वेशनचं काम सुरू केलं आणि ते चोखी पार पाडलं. आणि बघता बघता 3 महिन्यातच रिझल्ट दिसू लागले. हो तेच तर ना. डिसेंबर अखेर 63% असणारा डिलिव्हरी कंप्लायन्स जानेवारीमध्ये 81%, फेब्रुवारीमध्ये 84%, मार्चमध्ये तर
93% अचीव केला. त्याचबरोबर हायेस्ट बुकिंग म्हणजेच 1,35,000 आणि हायेस्ट प्रोडक्शन क्वांटिटी 1,27,400 क्वांटिटी सुद्धा अचीव केली. काही वेळा तर 4,500 होणारे प्रोडक्शन 6,000च्याही पुढे गेले. या सगळ्यामध्ये जिथे कमी तिथे आम्ही यामध्ये इर्जिक थीमचा वापर करून पाचही टीमने एकमेकांना समर्थपणे साथ दिली. यात आमच्या ॲप्रिसिएशन टीमने विजेत्या टीमला आठवड्याचा आणि महिन्याचा फिरती ट्रॉफी आणि शाब्बास कार्ड देऊन टीमला मोटिवेट करण्याचे काम केले. तसेच मंथली विनर टीमला टीम लंच आणि गिफ्टसुद्धा देऊ केले. याबरोबरच एम्प्लॉय एंगेजमेंटसाठी आम्ही ॲन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन, एम्प्लॉय मेडिकल चेकअप, रक्षाबंधन, तसेच वुमन्स डे सेलिब्रेशन, फाउंडेशन डे सेलिब्रेशन, मॅरेथॉन पार्टिसिपेशन आणि राम मंदिर प्रतिस्थापना शिवाय शिवराज्य अभिषेक सोहळाही सेलिब्रेट केला. आता हेच टीमवर्क पुढील प्रोडक्शन, क्वालिटी, कॉस्ट, डिलिव्हरी आणि सेफ्टी हे इम्प्रूव्ह करण्यासाठी याच इर्जिक थीमचा वापर करून आम्ही विजयपथ 2025मध्ये पुन्हा येऊ. हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे, हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो